दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। त्र्यंबकेश्वर येथील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच शिवसेना शाखेचे उद्घाटन हेमंत गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाले। नाशिक जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे यांच्या अथक प्रयत्नातून त्र्यंबकेश्वर येथे प्रसाद योजनेच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला। यामध्ये प्रसादालय, पार्किंग, सतीमाता मंदिर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण, तीर्थक्षेत्र अंजनेरी, त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी परिक्रमा मार्गावरील विकास तसेच अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवे, निवृत्तीनाथ महाराज मंदिर विकास यांच्यासह त्र्यंबकेश्वर शहरात पर्यटन, धार्मिक, मूलभूत सुविधा या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील शिवसेना शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नवीन शाखेचे शाखा अध्यक्ष दर्शन धोपटे, शिवाजी पवार, अक्षय नारळ यांच्यासह युवकांनी खासदार गोडसे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। अशा अनेक पार्किंग असेल, नारायण नागबली असेल, कृषीवरी करण्याच्या कामांचा या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी होतो। मला निश्चित खात्री आहे ही कामं केंद्र शासनाच्या मार्फत जवळजवळ 37 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी प्रस्तावित होती। त्यापैकी जवळजवळ 27 कोटी रुपयाची कामं ही पूर्ण झालेली आहेत। या सुविधांमुळे भाविकांना ज्या अडचणी या ठिकाणी यायच्या त्या दूर झालेल्या आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा येणार आहे, त्यामध्ये देखील सर्वच भक्तांना लागणाऱ्या सुविधा आणि या त्र्यंबकेश्वरच्या विकासाच्या दृष्टीने निश्चितच त्या सर्वच विषय त्या आराखड्यामध्ये घेतले जातील आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये जे भाविक आज येते याच्या 4 पट भाविक आपल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी येतील व त्याचबरोबर संत निवृत्तीनाथ मंदिरात देखील त्या ठिकाणी येतील असा आपल्याला विश्वास आहे। आजपर्यंत खासदार हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरासाठी 46 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे शिवाजी चौकात त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त नागरिकांच्या वतीने खासदार गोडसे यांचा सत्कार करण्यात आला। आगामी लोकसभेच्या निवडणुकीत हेमंत गोडसे हेच निवडून येतील अशी प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। आज त्र्यंबकेश्वर मध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम या जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांच्या माध्यमातून व यांनी पाठपुरावा करून देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर पाठपुरावा करून आणि अनेक प्रसाद योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 45 कोटीच्या काम या त्र्यंबकेश्वर नगरीसाठी या ठिकाणी त्यांनी आणलेले। आपण बघत असाल माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रसाद योजनेचे या ठिकाणी उद्घाटन होत आहे। यावेळेस 2017 साली प्रथम जेव्हा आम्ही निवडून आलो आणि 2023 पर्यंत आम्ही त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करीत होतो, त्यावेळेस माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी आम्हाला भरभरून त्या ठिकाणी त्र्यंबक नगरपालिकेला साथ दिली आणि आमच्या त्या काळात या 45 कोटी रुपयाच्या कामाचा विकास निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला। त्यामुळे या नगरीसाठी काहीतरी करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले। त्यामुळे आप्पाचे आम्ही धन्यवाद मानतो माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्र शासनाच्या निधीतून, कारण निधी आणणं सोपं नसतं, पण आप्पांच्या अनेक अथक प्रयत्नातून हा निधी आला। अनेक 15,000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये त्याचं अनेक ठिकाणी विवरण झालं, मग तो तलावाच्या माध्यमातून असो, सुशोभीकरणाच्या माध्यमातून असो, पार्किंगच्या इमारतीच्या माध्यमातून असो, या अशा अनेक विकास काम आहे का जे सांगाल तेवढे कमी आहे। प्रसाद योजनेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि त्र्यंबकेश्वर शिवसेना शाखेचं उद्घाटन या ठिकाणी या नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या हस्ते होणार आहे। त्यात प्रामुख्याने जे भाविक या त्र्यंबकेश्वर येथे विधी करण्यासाठी येतात त्या संगम घाटाच्या इमारतीचं उद्घाटन असेल, तसेच बहुमजली पार्किंगचं या ठिकाणी उद्घाटन असेल। ते या आप्पांच्या माध्यमातून
आज होणार आहे। अनेक विकास कामे आपण त्र्यंबकेश्वर शहरात केलेली नसून या त्र्यंबकेश्वर तालुक्यात केलेली आहे। यावेळी रामचंद्र गोपाळ कळमकर गुरुजी, त्र्यंबकेश्वर येथील समस्त पुरोहित संघ यांच्यासह भूषण आडसरे, माजी विश्वस्त तसेच संघटक, शिवसेना शाखा त्र्यंबकेश्वर, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, विलास आडके, दिलीप शेलार, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त प्रसाद चव्हाण, त्र्यंबकेश्वर तालुका युवा सेना शाखा प्रमुख यांच्यासह त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ मंदिराचे पदाधिकारी, नागरिक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे।